हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच NTUGC नेट आणि MS सेट या दोन्ही एक्झाममधील जो कॉमर्स सब्जेक्ट आहे, या कॉमर्स सब्जेक्टसाठी आपण पाहत आहोत डिटेल कोर्स. आणि या कोर्समध्ये युनिट नंबर 8 तो म्हणजे मार्केटिंग मॅनेजमेंट हा युनिट आपण कव्हर करत आहोत. या युनिटचा जर सिलेबस पाहिला तर सिलेबसमधील पॉईंट फर्स्ट तो म्हणजे मार्केटिंग संदर्भात कन्सेप्ट असतील किंवा मार्केटिंग संदर्भात काय ॲप्रोच असतील ते आपण कव्हर केलेत. त्यानंतर मार्केटिंग चॅनल जे आहे ते आपण कव्हर केले. त्यानंतर मार्केटिंग मिक्स संदर्भात काही कन्सेप्ट आहेत, या मार्केटिंग मिक्सचे काही एलिमेंट्स आहेत ते आपण कव्हर केले. त्यानंतर स्ट्रॅटेजिक मार्केटिंग प्लॅनिंग हा पॉईंट आपण पूर्णपणे कव्हर केला. त्यानंतर मार्केट सेगमेंटेशन या संदर्भात सेगमेंटेशनचे टाईप्स असतील, सेगमेंटेशन म्हणजे काय ही कन्सेप्ट असेल ते आपण कव्हर केलं. त्यानंतर टार्गेटिंग अँड पोझिशनिंग हा देखील पॉईंट आपण कव्हर केलेला आहे. म्हणजे पॉईंट फर्स्ट इन शॉर्ट आपण पूर्णपणे कव्हर केला आहे मागच्या 4 ते 5 लेसनमध्ये. त्यानंतर आपण सुरू केला पॉईंट सेकंड. पॉईंट सेकंडमध्ये प्रोडक्ट डिसिजन म्हणजे काय, प्रोडक्ट डिसिजन संदर्भात काय ॲप्रोच असतील ते आपण कव्हर केले. त्यानंतर प्रोडक्टच्या कन्सेप्ट आहेत त्या आपण कव्हर केल्या. त्यानंतर प्रोडक्ट लाईन म्हणजे काय, प्रोडक्ट मिक्स डिसिजन कुठले असतात ते आपण कव्हर केलं आहे. आणि हे कव्हर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 3 लेसन प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे, आजचं आपलं प्रोडक्ट डिसिजन या पॉईंट संदर्भात हे 4थं लेसन आहे. या 4थ्या लेसनमध्ये हा पॉईंट आपण एंड करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे या पॉईंटमधून जर क्वेश्चन आला तर या लेक्चरमध्ये जे आपण पाहिलंय त्या लेक्चरच्या व्यतिरिक्त कुठलाही क्वेश्चन या ठिकाणी येण्याचे चान्सेस नाही आहेत, कारण इंटायर जो पॉईंट आहे तो आपण इन डिटेल कव्हर केलेला आहे. ठीक आहे, आणि लेक्चर देतानाच मी तुम्हाला सांगतोय कुठला पॉईंट महत्त्वाचा आहे, कुठल्या पॉईंटवर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे, कुठल्या पॉईंटवर क्वेश्चन येऊ शकतो, त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी ऑन द स्पॉट क्लिअर करतोय. त्या अनुषंगाने तुम्ही देखील त्या गोष्टींना हायलाईट करून ठेवा. म्हणजे आपण जे कव्हर करतोय ते अकॉर्डिंग टू सिलेबस कव्हर करतोय, कुठलाही पॉईंट आपण मिसक्लिनेस कव्हर करत नाहीये. ठीक आहे, सिलेबसमध्ये जे आहे ते 100% आपण कव्हर करणार आहोत. आणि त्या व्यतिरिक्त काही पॉईंट असे असतात जे सिलेबसमध्ये कुठेही मेन्शन नसतात पण एक्झामला येतात, ते देखील पॉईंट आपण कव्हर करत आहोत. ठीक आहे, तर आज आपण प्रोडक्ट डिसिजन या संदर्भात पुढचा काय पोर्शन आहे तो पाहणार आहोत. तरी पहा, आपण पाहत आहोत युनिट नंबर 8 तो म्हणजे मार्केटिंग मॅनेजमेंट. हा युनिट कव्हर करण्यापूर्वी आपण युनिट नंबर 6 हा कव्हर केला होता, बिझनेस मॅनेजमेंट अँड HRM. या सर्व युनिटला आपण 1 बाय 1 कव्हर करणार आहोत. या युनिटला कव्हर करण्याचा सिक्वेन्स कसा असेल या संदर्भात इंडेक्स मी तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, तरी पहा, आज आपण प्रोडक्ट डिसिजन या संदर्भात जो उर्वरित पोर्शन आहे तो कव्हर करणार आहोत. तर फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असताल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन. NTUGC नेट असेल किंवा MH सेट एक्झाम असेल किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीची पेट एंट्रन्स असेल, या तीनही एक्झामला द्यायचं म्हणलं तर या ठिकाणी कॉमर्स हा तुमचा कोर सब्जेक्ट असू शकतो. मग जे विद्यार्थी कॉमर्समधून नेट सेट पेट एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. या कोर्समध्ये कॉमर्स इन डिटेल तुम्हाला कव्हर करून भेटणार आहे. म्हणजे इन शॉर्ट कॉमर्समध्ये जे काही 10 युनिट आहेत हे तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे, हे सर्व 10 युनिट त्यांचं सिलेबस इन डिटेल आपण या कोर्समध्ये कव्हर करतोय. ठीक आहे, म्हणजे हा कोर्स पाहिल्यानंतर कॉमर्स संदर्भात अदर स्टडी तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे किंवा या कोर्स संदर्भात अधिक माहिती हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करावा. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. या व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर कॉमर्स क्रॅश कोर्स असं एक तुम्ही टेक्स्ट मेसेज पाठवा. त्या मेसेजला पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या व्हॉट्सअपवर शेअर केली जाईल कोर्स संदर्भात. मग तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, पण एक श्युरिटी दिल जो कंटेंट आहे तो सिलेक्टेड कंटेंट आपण ॲड केलेला आहे, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट ॲड केलेला आहे, कुठल्याही पुस्तकाची भाषा आपण वापरलेला नाही. जो कंटेंट आहे तो एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्सप्लेन देखील करून दिला जातोय. म्हणजे जो कोर्स आहे तो डेफिनेटली तुम्हाला सेट नेट क्वालिफाय होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेच. पण ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाताल, म्हणजे सेट नेट क्वालिफाय झाले त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू पण द्यावा लागतो चांगल्या चांगल्या कॉलेजचा. मग इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट विचारतात, कारण तिथं एक असतो सब्जेक्ट एक्सपर्ट. ठीक आहे, मग तो सब्जेक्ट एक्सपर्ट ज्यावेळेस तुम्हाला एखादी कन्सेप्ट विचाराल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या कन्सेप्टला क्लिअर करता आला पाहिजे, त्याला सांगता आली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने देखील सर्व कन्सेप्ट आपण या ठिकाणी क्लिअर करतोय, जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यूला देखील चांगल्या प्रकारे फेस करू शकता. आणि इंटरव्ह्यू फेस केल्यानंतर तुम्हाला शिकवायचंही विद्यार्थ्यांना. बॅक ऑफिसमध्ये तुम्हाला जॉब नाही आहे, तुम्हाला टीचरचा जॉब आहे, बरोबर ना. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवायला जाणार आहे
त्यावेळेस देखील तुम्हाला एक इफेक्टिव्ह मॅनरमध्ये शिकवता येईल, कारण या कन्सेप्ट तुमच्या आत्ताच क्लिअर झालेला असेल. ठीक आहे. मग या कोर्समध्ये तुमच्या कन्सेप्ट आपण अशा पद्धतीने क्लिअर करतोय की पुढे जाऊन तुम्ही जर शिकवायचा विचार केला तर तुम्हाला प्रॉपर वेनेच शिकवता येईल. ठीक आहे. म्हणजे क्वालिफाय होणं ही वेगळी गोष्ट, पण एक डेव्हलपमेंट होणं ही वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. या कोर्समध्ये तुम्ही डेव्हलप होताल. तरी पहा, प्रोडक्ट डिसिजन हा पॉईंट आपण कव्हर करतोय. या पॉईंट संदर्भात सांगितल्याप्रमाणे आपले 3 लेसन हे ऑलरेडी झालेले आहेत. ठीक आहे. त्या लेसनमध्ये आपण काय कव्हर केलं ते पाहूया. तर सर्वात पहिल्यांदा प्रोडक्टची कन्सेप्ट आहे आणि प्रोडक्टच्या लेवल कुठल्या आहेत हे आपण कव्हर केला. प्रोडक्टच्या लेवल हे तुम्हाला एकदम सोप्या वेने मी आपण सांगितलेलं आहेत. ठीक आहे. त्या लेवल कुठल्या आहेत? प्रोडक्ट, कोअर प्रोडक्ट, नंतर जेनेरिक प्रोडक्ट, एक्सपेक्टेड प्रोडक्ट, ऑग्युमेंटेड प्रोडक्ट आणि पोटेन्शियल प्रोडक्ट यांच्या कन्सेप्ट तुम्हाला एकदम सिंपल लँग्वेजमध्ये मी क्लिअर केलेल्या आहेत. त्यानंतर ॲडिशनल एक लेवल आहे प्रोडक्टची, ती देखील तिथं ॲड केलेली आहे, कारण ही लेवल एक्झामला एकदा येऊन गेलेली आहे. ठीक आहे. नॉर्मली कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला ही लेवल ॲड झालेली दिसणार नाही, पण एक्झामला आलती म्हणून आपण कव्हर केलेली. ठीक आहे. त्यानंतर आपण प्रोडक्ट क्लासिफिकेशन कशा पद्धतीने होऊ शकतं ते आपण कव्हर केलं होतं. त्यामध्ये सर्व पॉईंट इन डिटेल तुम्हाला सांगितले होते. त्यानंतर प्रोडक्ट मिक्स म्हणजे काय हे आपण कव्हर केलं. प्रोडक्ट मिक्स संदर्भात काय स्ट्रॅटेजी असतील या सर्व गोष्टी आपण एका एक्झाम्पल मार्फत समजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बेसिक कन्सेप्ट असतील प्रोडक्ट मिक्स स्ट्रॅटेजिक संदर्भात त्या देखील आपण सर्व गोष्टी कव्हर केल्या. आणि हा जो चार्ट तुम्ही या ठिकाणी पाहताय हा चार्ट तुम्हाला गुगलवरही भेटणार नाही, कुठल्या पुस्तकाही भेटणार नाही. ठीक आहे. एकदम सिंपल क्लासिफाय केलेला चार्ट आहे. VPD एज्युकेशन मार्फत हा चार्ट क्रिएट केलेला आहे. ठीक आहे. एकदम सिंपल वेमध्ये सर्व गोष्टी ॲड केल्यात. म्हणजे प्रोडक्ट मिक्स स्ट्रॅटेजी काय असते त्याची हेडलाईन, प्रोडक्ट मिक्स डिसिजन काय असतं त्याचं इथं. ठीक आहे. आणि त्याची बेनिफिट काय होतात हे इथं ॲड केलेलं आहे. म्हणजे एकदम सोप्या लँग्वेजमध्ये थोडक्याच शब्दामध्ये आपण या गोष्टी ॲड केलेल्या आहेत. ठीक आहे. टोटली 6 पॉईंट आहेत आपण कव्हर केलेले आहेत. आणि लक्षात ठेवा, ट्रेडिंग डाऊन असेल, ट्रेडिंग अप असेल, यावर एक्झामला क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. पुढे पण क्वेश्चन येऊ शकतात, हे तुम्हाला प्रॉपर कव्हर करून जायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर एक मिसलेनियस पॉईंट होता. नॉर्मली यावर एक्झामला खूप वेळा क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. वॉरंटी आणि गॅरंटी सर्वांना वाटतं हे सेम आहे, पण ॲक्च्युली दोन्ही कन्सेप्ट खूप वेगळे आहेत. हे आपण प्रॉपर कन्सेप्ट वाईज दोघांचा डिफरन्स समजून घेऊन कव्हर केलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर प्रोडक्ट लाईफ सायकल अँड डेव्हलपमेंट हा पॉईंट आपण मागील लेसनमध्ये सुरू केला होता. यामध्ये देखील न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटची प्रोसेस काय असते हा पॉईंट आपण कव्हर केला आहे मागील लेसनमध्ये. ठीक आहे. आज आपण प्रोडक्ट लाईफ सायकल हा पॉईंट कव्हर करणार आहोत आणि आणखी एक नवीन पॉईंट आहे तो देखील आपण कव्हर करणार आहोत. आज आपण जे 2 पॉईंट कव्हर करणार आहोत ना, ते दोन्ही पॉईंट एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. कारण प्रोडक्ट लाईफ सायकल असेल किंवा आणखी जो पॉईंट आहे तो तुम्हाला सांगणार आहे, तो पॉईंट एक्झाममध्ये खूप वेळा येऊन गेलेला आहे. इन फ्युचर देखील तो पॉईंट एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता जी कन्सेप्ट आहे ना प्रोडक्ट लाईफ सायकल समजून घेण्यासाठी खूप इझी आहे, अवघड असं काहीच नाही आहे. ठीक आहे. या ठिकाणी प्रोडक्ट हा शब्द थोड्या वेळ इग्नोर करा. फक्त लाईफ सायकलचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहिती आहे. लाईफ सायकल म्हणजे काय? जीवनचक्र म्हणतो आपण. म्हणजे कुठलाही एखादा घटक असेल, फक्त माणूस म्हणत नाही मी किंवा एखादा प्रोडक्ट म्हणत नाही, कुठलाही घटक, तो घटक जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत कशा पद्धतीने म्हणू शकतो मार्केटमध्ये सर्वाईव्ह करतोय, अपडाऊन कशा पद्धतीने होते ते जे आपण कॅल्क्युलेट करतो त्याची एक सायकल तयार करतो, त्याला म्हणतो आपण लाईफ सायकल. म्हणजे आयुष्यभरामध्ये तुम्ही काय केलं, तुम्ही म्हणजे कुठलाही घटक. ठीक आहे. तो घटक त्याच्या लाईफ टाईम स्पॅनमध्ये काय करतोय हे आपण ज्या गोष्टीमध्ये अभ्यासतो ना त्याला म्हणतो आपण लाईफ सायकल स्टडी. मग या ठिकाणी फक्त एक शब्द त्यांनी ॲड केला तो म्हणजे प्रोडक्ट. मग प्रोडक्ट लाईफ सायकल म्हणजे काय? तर एखादं प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट आपण डेव्हलप केल्यानंतर त्या प्रोडक्टच्या लाईफमध्ये ते प्रोडक्ट काय काय करत आहे, म्हणजे किती उंचापर्यंत जात आहे, पुन्हा किती खाली येत आहे. ठीक आहे. याचा अभ्यास आपण करतो, त्याला म्हणतो आपण प्रोडक्ट लाईफ सायकल. सिंपल. म्हणजे प्रोडक्टच्या आयुष्यभरात प्रोडक्टची जर्नी कशी पद्धतीने झाली ते आपण या ठिकाणी अभ्यासतो. आता सर्व लेसन एका सिक्वेन्समध्ये पहा, हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय. त्याचं रिझन इथंच क्लिअर करतो. पहा, हे जो आपण पॉईंट पाहतोय ना हा कधीचा पॉईंट आहे? प्रोडक्ट डेव्हलप झाल्यानंतरचा. बरोबर ना? म्हणजे प्रोडक्ट आहे ते इंट्रोड्यूस केल्यानंतर प्रोडक्ट लाईफ सायकल सुरू होते. म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर तिची लाईफ सुरू होईल ना. बाळ आईच्या पोटामध्ये असतानाच आपण लाईफ सायकल नाही म्हणणार. ठीक आहे. ते जन्माला आल्यानंतरची सायकल ती लाईफ सायकल असते माणसांची. सेम प्रोडक्टचं सेम आहे. प्रोडक्ट हे डेव्हलप झाल्यानंतर, लॉन्च झाल्यानंतर ते मार्केटमध्ये कशा प्रकारे सर्वाईव्ह करणारे त्या सर्व वेला आपण प्रोडक्ट लाईफ सायकलमध्ये काउंट करतो. ठीक आहे. म्हणजे प्रोडक्ट सुरू झाल्यानंतरची स्टेज आहे. आता याआधी आपण काय पाहिलं होतं?
प्रोडक्ट डेव्हलपमेंटच्या प्रोसेस, बरोबर ना. म्हणजे या सर्व प्रोसेस मार्फत प्रोडक्ट काय होतं, डेव्हलप होतं आणि डेव्हलप झाल्यानंतर मार्केटमध्ये आल्यानंतर प्रोडक्ट लाईफ सायकल ही कन्सेप्ट सुरू होते. म्हणजे ही कन्सेप्ट आधी आहे, ही तुम्हाला आधीच अभ्यासावं लागेल, त्यानंतर प्रोडक्ट लाईफ सायकल हे अभ्यासावं लागेल. म्हणून आपण मागील लेसनमध्येच ही सर्व प्रोसेस इन डिटेल कव्हर केलेली आहे. या ठिकाणी प्रोडक्ट कशा पद्धतीने उदयास येतं, त्याचं निर्माण कशा पद्धतीने केलं जातं हे आपण पाहिलं. आणि प्रोडक्ट निर्माण झाल्यानंतर जो सेकंड पॉईंट सुरू होतो तो म्हणजे प्रोडक्ट लाईफ सायकल हा पॉईंट सुरू होतो. सिंपल ना. म्हणून सर्व लेसन एका सिक्वेन्समध्ये पाहणं गरजेचं असतं. कारण पहिल्यांदा लाईफ सायकल आणि त्यानंतर तो उद्यास कसा आला हे आपण अभ्यास नाही शकत. जो सिक्वेन्स आहे तो प्रॉपरच फॉलो करणं गरजेचं असतं. सिंपल. आता या संदर्भात जे थेरॅटिकल बॅकग्राऊंड दिलं आहे ते आपण पाहूया. जे आता ओरली सांगितलं ना तेच आहे पहा. इथं म्हणलंय द प्रोडक्ट लाईफ सायकल इज द प्रोसेस ऑफ ए प्रोडक्ट गोज थ्रू फ्रॉम व्हेन इट इज फर्स्ट इंट्रोड्यूस इन टू मार्केट. म्हणजे प्रोडक्ट फर्स्ट टाइम ज्यावेळेस मार्केटमध्ये इंट्रोड्यूस होतं त्यापासनं अंटिल इट डिक्लाइन ऑर रिमूव्ड फ्रॉम दी मार्केट. म्हणजे प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यापासून प्रोडक्ट मार्केटमधून जाऊपर्यंत जे काही चक्र चालणार आहे ते असतं प्रोडक्ट लाईफ सायकल. ठीक आहे. आणि प्रोडक्ट मार्केटमध्ये कशा पद्धतीने येतं हे आपण मागील लेसनमध्ये पाहिलेलं आहे. आता मार्केटमध्ये आलं मग तिथून डिक्लाइन होईपर्यंत कशा पद्धतीने त्याची सायकल चालणार आहे ते आपण आज अभ्यासतोय. कळलं ना. पुढे काय म्हणले पहा. द कन्सेप्ट ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल इज ए कन्सेप्ट that describe the various stage of a product goes through from its introduction to its eventual withdrawal from market. ठीक आहे. म्हणजे आता सांगितलं इंट्रोडक्शन झाल्यापासून मार्केटमधून बाहेर पडेपर्यंत ते प्रोडक्ट कुठल्या कुठल्या स्टेज मार्फत रन होतंय ते आपण अभ्यासतो प्रोडक्ट लाईफ सायकलमध्ये. पुढे म्हणले पहा. द प्रोडक्ट लाईफ सायकल थेअरी वॉज फॉर्म इन 1966 बाय अमेरिकन इकॉनॉमिस्ट रेमंड ओर्नन. ठीक आहे. जे रेमंड ओर्नन होते यांनी 1966 साली प्रोडक्ट लाईफ सायकल ही कन्सेप्ट डेव्हलप केली होती. हे कोण होते? अमेरिकन इकॉनॉमिस्ट होते. हे स्टॅटिक क्वेश्चन लक्षात ठेवा. ठीक आहे. तर रिपीट करतो. रेमंड ओर्नन हे अमेरिकन इकॉनॉमिस्ट होते. हे सोडून द्या. अमेरिकन इकॉनॉमिस्टचा काही एक्झाम नाही. विचारतील काय प्रोडक्ट लाईफ सायकल ही कन्सेप्ट कोणी डेव्हलप केली होती तर अक्षर आलं पाहिजे. रेमंड ओर्नन. कधी डेव्हलप केली ती? 1966 साली केली ती. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे दोनच गोष्टी, या व्यक्तीचं नाव आणि इयर, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर सफिशियंट आहे. पुढे म्हणले पहा. हुज ॲड्रेस US एक्सपर्ट्स इन ॲन आर्टिकल कॉल्ड इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इंटरनॅशनल ट्रेड इन द प्रोडक्ट लाईफ सायकल. ठीक आहे. त्यांचं हे आर्टिकल होतं. त्याच्या आत त्यांनी कन्सेप्ट आहे डेव्हलप केली ती. इतकं काही डीपमध्ये क्वेश्चन येणार नाही, फक्त आपण ॲड केलेलं आहे. जे लक्षात ठेवायचं आहे तो दोन फर्स्ट पॉईंट, इयर आणि त्या व्यक्तीचं नाव. हे लक्षात राहिलं तर बाकीचे पॉईंट लक्षात ठेवा की कुठलं आर्टिकल होतं वगैरे, पण जास्त प्रायोरिटी इयरला आणि व्यक्तीच्या नावाला द्यायची. ठीक आहे. आणि हे लक्षात राहिल्यानंतर तुम्हाला वाटलं तर या गोष्टी लक्षात ठेवू शकता कुठलं आर्टिकल होतं त्या गोष्टी. सिंपल. तर आता इथे तुम्हाला कळलं की प्रोडक्ट लाईफ सायकल म्हणजे काय असते. तर प्रोडक्ट लाईफ सायकल म्हणजे प्रोडक्ट इंट्रोड्यूस झाल्यापासून ते पूर्णपणे विड्रॉ होईपर्यंत मार्केटमधून काय काय करते प्रोडक्ट. ठीक आहे. त्याच्या आयुष्यामध्ये ते आपण अभ्यासतो प्रोडक्ट लाईफ सायकलमध्ये. ही कन्सेप्ट सर्वात पहिल्यांदा अमेरिकन इकॉनॉमिक्स होते रेमंड ओर्नन यांनी 1966 साली डेव्हलप केलेलं आहे. आय होप कन्सेप्ट काय ती कळलेलं असेल. आता थोडंसं या स्टेजेस जे आहेत ते आपण पाहूया. इथं म्हणले पहा द स्टेजेस आर. ठीक आहे. कुठल्या कुठल्या स्टेजेस असतात बेसिक आहे. तुम्ही या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत, हे नवीन नाही तुमच्यासाठी, बरोबर ना. म्हणजे तुम्ही MCOMच्या लेवलला असताल किंवा TYच्या लेवलला असताल, इकॉनॉमिक्समध्ये किंवा मार्केटिंगमध्ये यांचा अभ्यास केलेला असेल. इथं म्हणले पहा प्रोडक्ट लाईफ सायकल स्टेजेस. फर्स्ट स्टेज कुठली असती? इंट्रोडक्शन, म्हणजे प्रोडक्ट लॉन्च करणं. सेकंड कुठली असती? ग्रोथ. थर्ड कुठली असती? मॅच्युरिटी. फोर्थ असती डिक्लाइन. सिंपल. 4 स्टेज आहेत, ह्या लक्षातही राहतील, लक्षात असतील पण, असं अवघड काहीच नाही आहे, बरोबर ना. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पण कुठं ना कुठं वाचलेला असेल, हा पॉईंट नवीन नाही तुमच्यासाठी. कुठं ना कुठं तुम्ही या गोष्टी ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, बरोबर ना. फर्स्ट म्हणजे काय, आपण एखाद्या गोष्टीचे इंट्रोडक्शन करणार, असं लक्षात ठेवा. इंट्रोडक्शन स्टार्टिंगलाच असणार ना, म्हणून तो फर्स्ट पॉईंट आहे. इंट्रोडक्शन झालं, मग ग्रोथ. ठीक आहे. नंतर मॅच्युरिटी, नंतर डिक्लाइन. आता ग्रोथ आधी होती, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मुलगा आहे छोटासा, ठीक आहे, त्याचं इंट्रोडक्शन केलं म्हणजे त्याचं आपण नाव ठेवलं. लक्षात ठेवा का, स्टेज लक्षात ठेवण्याची ट्रिक. सर्वात पहिल्यांदा मुलाचं नाव ठेवणार, म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन करणार सोसायटीसाठी. ठीक आहे. आता त्या मुलाचं नाव ठेवल्यानंतर त्याची ग्रोथ होणार, म्हणजे काय, तो वाढणार.
ठीक आहे, 1 2 3 4 5 वर्ष झाला वाढला. 5 वर्ष झाल्यानंतर तो फॉर एक्झाम्पल आणखी थोडा वाढला, 10 वर्ष झाला. 10 वर्ष झाला म्हणजे काय, त्याच्यात मॅच्युरिटी आली. म्हणजे पहिल्यांदा इंट्रोडक्शन केलं, मुलाचं नाव वगैरे ठरवलं, तो 10 वर्ष झाला. ठीक आहे, म्हणजेच काय झालं, त्याची ग्रोथ झाली, तो मोठा झाला. मोठा झाला म्हणजे काय झालं, त्याच्यात मॅच्युरिटी आली. मॅच्युरिटी झाल्यानंतर असाच कालाने तो खूप वाढला. खूप वाढल्यानंतर 70 एक वर्ष झाल्यानंतर तो या दोन्हीला सोडून गेला, म्हणजे डिक्लाइन. सिम्पल. या सिक्वेन्सला पाठच करून ठेवा. एक्झामला नाही आला तर तुम्हाला शिकवताना कामा येईलच. पण हा पॉईंट तुम्ही लाईफ टाईममध्ये कुठं ना कुठं एकदा तरी वापरताल जर तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये राहिले तर. ठीक आहे, म्हणजे हा जो पॉईंट आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. कॉमर्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहेच, पण इकॉनॉमिक्स असेल, मार्केटिंग असेल, यांच्या दृष्टिकोनातून देखील हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तुम्हाला सिक्वेन्स प्रॉपर लक्षात ठेवायचा. रिपीट करतो. स्टोरी काय सांगितली, एखादा मुलगा जन्मला, त्याचं नाव आपण ठरवतो म्हणजे इंट्रोडक्शन. मग तो वाढतो, 10 वर्ष झाला, ग्रोथ. बरोबर ना, ग्रोथ झाली म्हणजे 10 वर्ष झाला. 10 वर्ष झाला म्हणजे काय, मॅच्युअर झाला, त्याला सर्व गोष्टी कळायला लागल्या, मॅच्युरिटी, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर तो वाढला, डिक्लाइन झाला. ठीक आहे, या दुनियाला सोडून गेला म्हणजे डिक्लाइन. म्हणजे अशा पद्धतीने देखील तुम्ही लाईफ सायकल कशा पद्धतीने चालते हे लक्षात ठेवू शकता. रिपीट करल, प्रोडक्ट शब्द खोडला तर लाईफ सायकल आहे. लाईफ सायकल सगळ्यांची एकच असते, माणसाची असतो नाही तर कुठल्याही घटकाची असतो. ठीक आहे, हा सिक्वेन्स बदलत नाही. फक्त इथं प्रोडक्टची लाईफ सायकल कशी असते ते आपण पाहणार आहोत. आता हे जे पॉईंट आहेत, सर्व पॉईंट, 4ही पॉईंटबद्दल आपल्याला थोडंसं डिस्क्रिप्शन पाहणं गरजेचं आहे. कारण याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर, फीचरवर, स्ट्रॅटेजीवर एक्झामला क्वेश्चन येतात. म्हणजे बेसिक जर क्वेश्चन आला तर सिक्वेन्स येईल, आणि असं सिक्वेन्सचा क्वेश्चन आला तर येऊ शकतो कारण खूप सोपा आहे. ठीक आहे, हा सिक्वेन्स मला तर सिक्वेन्सचा क्वेश्चन येईल. नाही तर ही प्रोडक्ट लाईफ सायकल कोणी दिली, रेमंड वर्ननने दिली. त्यांचं नाव लक्षात ठेवा. कधी दिली, 1966 दिली, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन तिथून येईल, आला तर सिक्वेन्स येईल. आणि तरी सिक्वेन्स जरी क्वेश्चन आला नाही, थोडा डीपमध्ये क्वेश्चन विचारला तर यांच्या फीचरवर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे या पर्टिक्युलर स्टेजमध्ये कंपनीने काय केलं पाहिजे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, त्यासाठी हे सर्व पॉईंट प्रॉपरली पाहणं गरजेचं आहे. रिपीट करल, हा एक वेल नोन फेवरेट टॉपिक आहे MS सेटवाल्यांचा आणि NTUGC नेटवाल्यांचा. यावरती क्वेश्चन टाकतातच. ठीक आहे, तर फर्स्ट जी आपली स्टेज आहे ती आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजे काय, आपण या ठिकाणी प्रोडक्ट काय करतोय, लॉन्च करतोय मार्केटमध्ये, त्याला आपण म्हणतो इंट्रोडक्शन. सिम्पल, म्हणजे मार्केटमध्ये प्रोडक्ट लॉन्च करणं. आता प्रोडक्ट लॉन्च केलं मग गप्प बसायचं का, लॉन्च केलं संपलं असं काय का, नाही. तर या ठिकाणी आपण प्रोडक्टबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो, टार्गेटिंग पोटेन्शियल कस्टमरला फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. हे झालं इंट्रोडक्शन स्टेज. कळालं. या ठिकाणी तुम्ही प्रोडक्ट लॉन्च केलंय म्हणजे तुमचा सेल खूप मोठा असणार आहे का, नाही. तुमचा सेल हा लो असणार आहे. सेल लो आहे म्हणजेच काय, प्रॉफिट पण लो आहे. कंपनी ओपन केली, प्रोडक्ट लॉन्च केलं, लगेचच खूप प्रॉफिट, असं काही पॉसिबल आहे नाही. म्हणून इंट्रोडक्शन स्टेजला तुमचा सेल कमी असतो आणि प्रॉफिट पण कमी असतो. ठीक आहे, ते असते इंट्रोडक्शनवाली स्टेज. फीचर हेच लक्षात ठेवा, एक्झामला असेल, इन विच स्टेज ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल सेल अँड प्रॉफिट आर लो. कुठली स्टेज, इंट्रोडक्शन. म्हणजे क्वेश्चन कसा येऊ शकतो, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. ठीक आहे, तसे आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पाहू, त्यावेळेस मला कळलंच क्वेश्चन कसे येऊन गेलेले आहेत आणि क्वेश्चन कसे येऊ शकतात ते एक्सपेक्टेड क्वेश्चनमध्ये कळलं. सिम्पल. तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ही आपली लॉन्चिंगची स्टेज असते. या ठिकाणी प्रोडक्ट लॉन्च करतो, प्रोडक्टबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो आणि टार्गेटिंग पॉप्युलेशनला आपण एक पोटेन्शियल कस्टमरला फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. ती इंट्रोडक्शनवाली स्टेज. म्हणजे सिम्पल आहे पहा, तुमचं फॉर एक्झाम्पल एखादी कंपनी आहे मोठी, त्या कंपनीमध्ये तुम्ही 1000 क्वांटिटीचं प्रोडक्शन करून ठेवलं, फायनल प्रोडक्ट आहे तुमचे ते. ठीक आहे, सेलिंगसाठी रेडी आहे. कस्टमर काय ऑटोमॅटिक तुमच्याकडे येणार आहे का, नाही. तुम्हाला ते प्रोडक्ट तुमच्याकडे अवेलेबल आहे हे तर लोकांना सांगावं लागेल. मग तुम्ही काय करणार, मोठं ग्रँड लॉन्चिंग करणार. ठीक आहे, अनेक ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सीला सांगणार की या प्रोडक्टचं लॉन्चिंग आहे. मग ते ऑटोमॅटिकली तुम्ही अवेअर करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे कुठलीही कंपनी ज्यावेळेस स्टॉक त्यांच्याकडं मेंटेन ठेवते, खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचं प्रोडक्शन तयार असतं, त्यावेळेस कस्टमरला ते कळवायचं कसं की आमच्याकडे प्रोडक्ट तयार आहे. तर ते कळवलं जातं ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेऊन त्यांना अवेअर केलं जातं की या कंपनीकडं हे प्रोडक्ट अवेलेबल आहे. यामार्फत देखील कस्टमर त्यांच्या नीड सॅटिस्फाय करू शकतात. ठीक आहे, त्याला आपण अवेअरनेस म्हणतो. तर याची कॅरेक्टरिस्टिक्स कुठले आहेत इंट्रोडक्शन स्टेजचे ते लक्षात ठेवा. फर्स्ट आहे लो सेल अँड प्रॉफिट. या स्टेजला प्रॉफिट पण कमी असतो आणि सेल पण कमी असतो. सिम्पली सेल कमी तर प्रॉफिट जास्त असणार आहे का, नाही. सेल कमी तर प्रॉफिट पण कमी, बेसिक आहे. सेकंड आहे हाय मार्केटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस. आत्ता सांगितलं प्रोडक्ट तुम्ही आत्ताशी लॉन्च करताय म्हणजे काय, तुमच्या गोदाममध्ये 1000 क्वांटिटीचं प्रोडक्शन तयार आहे, पण कस्टमरला कुठं कळणार आहे तयार आहे. म्हणजे कळवायचं कसं,
तर तुम्हाला या ठिकाणी मार्केटिंग करावं लागेल की कस्टमरला सांगावं लागेल की आमच्याकडं हे प्रोडक्ट अवेलेबल आहे, ह्या कॉस्टला अवेलेबल आहे, ठीक आहे, इतका डिस्काउंट आहे, ते म्हणजे मार्केटिंग. मग तुम्हाला मार्केटिंग करावं लागेल आणि मार्केटिंग करायचं म्हणलं तर ॲडव्हर्टाइजमेंटचे एक्सपेन्सेस तुम्हाला त्या ठिकाणी सफर करावे लागतील. सिम्पल. आणि थर्ड पॉईंट आहे लिमिटेड प्रोडक्ट अवेअरनेस. लिमिटेड प्रोडक्ट अवेअरनेस म्हणजे काय, तर या ठिकाणी प्रोडक्टबद्दल लोकांना काही माहीतच नसतं. माहीत नसतं म्हणून तो लॉन्च करतो ना. एखादं प्रोडक्ट लॉन्च झालं आणि सर्वांना माहीत झालं असं थोडी पॉसिबल आहे. तुम्ही VI ही कंपनी पाहिली असेल. VI म्हणजे काय, वोडाफोन आणि आयडिया. ज्यावेळेस या कंपनीने मर्ज केलं त्यावेळेस त्यांची जाहिरात ही कंटिन्युअसली टीव्हीवर चाललेली होती. म्हणजे त्यांनी रोड ब्लॉक केला. तुम्ही कुठलेही चॅनल लावा, VI याच कंपनीची जाहिरात ते रन करत होते 2 ते 3 दिवस. मग त्या ठिकाणी ते काय करत होते, त्यांच्या प्रोडक्टबद्दल लोकांना अवेअरनेस नव्हता. VI सिम कुठलं हे माहीत नव्हतं. मग जो लिमिटेड अवेअरनेस आहे तो त्यांनी दूर करण्यासाठी त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट फुल अँड फायनल केली होती. ठीक आहे. मग जो अवेअरनेस लिमिटेड आहे तो आपण या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न करतो. नॉर्मली लॉन्चिंग स्टेजला लोकांना माहीत नसतं कुठलं प्रोडक्ट आहे. ठीक आहे, लॉन्च झाल्यानंतर कळतं. ती अशी इंट्रोडक्शनवाली स्टेज. इथं स्ट्रॅटेजी झाल्यात म्हणजे कंपनीने काय करायला हवं. तर फर्स्ट एक क्रिएट प्रोडक्ट अवेअरनेस म्हणजे लोकांना प्रोडक्टबद्दल अवेअर करून दिलं पाहिजे ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत वगैरे. ठीक आहे. आणि सेकंड आहे वाईल्ड डिस्ट्रीब्युशन चॅनल अँड ऑफर प्रमोशन अँड डिस्काउंट. म्हणजे ज्यावेळेस आपलं प्रोडक्ट नवीन असतं त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे डिस्काउंट त्यांना ऑफर करावं लागतात आणि डिस्ट्रीब्युशन आहे ते पण चांगल्या प्रकारे आपल्याला स्ट्रॉंग करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे कंपनीने या स्ट्रॅटेजी अवलंबल्या पाहिजे. आणि इंट्रोडक्शन स्टेजचे कॅरेक्टरिस्टिक्स कुठले असू शकतात, तर या ठिकाणी 3 पॉईंट आहेत. रिपीट कराल, हे 3ही पॉईंट तुम्हाला काही पाठ करायचे नाही आहेत, समजून घ्यायचे. बेसिक आहेत ना. म्हणजे सिम्पल आहे पहा. एक रिपीट करतो कशा प्रकारे समजून घ्यायचे. प्रोडक्ट तुम्ही इंट्रोड्यूस करताय म्हणजे काय करताय, प्रोडक्ट मार्केटमध्ये नव्याने आणताय म्हणजे काय करताय, प्रोडक्ट लॉन्च करताय. बरोबर ना. लॉन्च करताय प्रोडक्ट फर्स्ट टाइम म्हणजेच काय आहे, तुमचं सेल नाही आहे, लो सेल आहे. लो सेल आहे म्हणजे काय, लो प्रॉफिट आहे. संपलं. आता लो प्रॉफिट आहे, लो सेल आहे, मग सेल तर वाढवावं लागेल. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटिंग हाय करावं लागेल. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस जास्त येणार आहे मार्केटिंग जास्त म्हणल्यावर. आणि हे का करताय, कारण का लिमिटेड प्रोडक्ट अवेअरनेस आहे. म्हणजे लोकांना प्रोडक्टबद्दल काही माहीतच नाही आहे म्हणून तुम्ही या गोष्टी करताय. अशा पद्धतीने कन्सेप्च्युअली गोष्टी लक्षात ठेवायच्या. पाठ करायचं नाही. पाठ केलं पुढच्या वर्षी विसरून जाताल. लक्षात ठेवलं प्रॉपरली, ठीक आहे, समजून घेतल्या गोष्टी तर लाईफ टाईम विसरणार नाही. तर इंट्रोडक्शन स्टेजला आपण काय करतो हे कळायला असेल. हे स्टेज नेमकं असते काय हे कळायला असेल. ठीक आहे. आता जी सेकंड स्टेज आहे पहा या डायग्रामनुसार ती म्हणजे ग्रोथ. ठीक आहे. तर ग्रोथमध्ये आपण काय करतो ते समजून घ्या. तर ग्रोथ या स्टेजला प्रोडक्ट असं नाही जात, असं जायला लागतं वरती. ठीक आहे. म्हणजे ग्रोथ होती म्हणजे काय, प्रोडक्टचा सेल वाढतो म्हणजे काय, प्रॉफिट पण वाढतो. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन चॅनल पण आपली स्ट्रॉंग होत जाते, त्याला आपण ग्रोथ असं म्हणतो. सिम्पल. म्हणजे पहा जी फर्स्ट स्टेप होती या ठिकाणी आपण काय केलं, या ठिकाणी स्ट्रॅटेजी कुठल्या केल्या, प्रोडक्टबद्दल अवेअरनेस आपण कन्झ्युमरला घडून आणला. प्रोडक्टबद्दल डिस्ट्रीब्युशन चॅनल आपण स्ट्रॉंग केली, प्रमोशन केलं, डिस्काउंट वेगवेगळे त्यांना ऑफर केले. इतक्या स्ट्रॅटेजी आपण इम्प्लिमेंट केल्या. मग आपलं प्रोडक्ट काय आहे त्या स्टेपला राहणार आहे का, नाही, त्याची काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. मग आता या स्ट्रॅटेजी आपण इम्प्लिमेंट केल्यानंतर जी आपली सेकंड स्टेज येते ग्रोथ, या ग्रोथमध्ये आपण हवे तोडत असतो. ठीक आहे. हवे तोडत असतो इन द सेन्स आपल्या सर्वच गोष्टी चांगल्या होत असतात. ठीक आहे. आपण प्रॉफिटेबल व्हायला लागतो, आपला सेल वाढतो, आपले डिस्ट्रीब्युशन चॅनल स्ट्रॉंग होते, सर्व गोष्टी या ठिकाणी प्रॉपरली रन होत असतात. म्हणजे इतकं असतं ना तरी व्हायला लागतं. ठीक आहे. नंतर इतकं व्हायला लागतं, त्याला आपण ग्रोथ असं म्हणतो. तर ग्रोथबद्दल काय म्हणले पहा, ड्युरिंग द ग्रोथ स्टेज कन्झ्युमर हॅव ॲक्सेप्टेड द प्रोडक्ट इन मार्केट अँड कन्झ्युमर आर बिगिनिंग टू ट्रूली बाय. म्हणजे या ठिकाणी तुमचं प्रोडक्ट कन्झ्युमर फ्रिक्वेंटली ट्रूली बाय करण्यासाठी ॲक्सेप्ट करतात. ठीक आहे. म्हणजे प्रोडक्ट या ठिकाणी कन्झ्युमर बाय करत असतात कंटिन्युअसली. त्याची वैशिष्ट्ये दिलेत पहा, हे वैशिष्ट्ये प्रॉपर समजून घेणं गरजेचं आहे. कारण क्वेश्चन आला तर वैशिष्ट्यांवरच येतो, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्सवरच येतो. ठीक आहे. या ठिकाणी फर्स्ट पॉईंट पहा, इन्क्रीज सेल अँड प्रॉफिट. सर्वात पहिल्यांदी ग्रोथ आहे. ग्रोथ म्हणजे काय, असं जाणार वरती, खाली नाही जाणार किंवा असं पण राहणार नाही. ठीक आहे. असं जाणार आहे वरती, म्हणजेच काय, इन्क्रीज होणारे सर्व गोष्टी. काय, सेल पण इन्क्रीज होणार आहे आणि सेल वाढला म्हणजेच प्रॉफिट पण वाढणार आहे. सिम्पल. सेकंड आहे एक्सपांडिंग डिस्ट्रीब्युशन चॅनल. म्हणजे तुमची इतकंच प्रोडक्शन होत होतं, आता इतकं झालंय, ग्रोथ झाली आहे, म्हणजेच डिस्ट्रीब्युशन चॅनल पण वाढवावं लागणार ना. तर सिम्पल पॉईंट, एक्सपांडिंग डिस्ट्रीब्युशन चॅनल. थर्ड आहे इम्प्रूव्हिंग प्रोडक्ट फीचर अँड क्वालिटी. आता ग्रोथ होते, तुम्हाला डिमांड खूप वाढत चाललंय, डिमांड वाढतंय, मग तुम्ही काय करणार, आणखी काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न करणार.
आणखी काहीतरी फीचर ॲड करण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे इम्प्रूव्हिंग प्रोडक्ट फीचर अँड क्वालिटी. सिम्पल, म्हणजे प्रोडक्टमध्ये आणखी काहीतरी फीचर आपण ॲड करतो जेणेकरून आपण आणखी ग्रो झालो पाहिजे. आणि या ठिकाणी आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण प्रोडक्टची प्राईस पण थोडीफार वाढवत असतो, कारण क्वालिटी वाढती, फीचर वाढती, प्राईस पण थोडी थोडी इन्क्रीज करू शकतो, कारण ग्रोथ आहे. ठीक आहे, वरतीच जाणार आहे तुम्ही. म्हणतो ना आपण की एखादी गोष्ट जर फेमस झाली, त्या गोष्टी फेमस झाल्यानंतर त्यांनी काही जरी केलं तरी ती फेमसच होणार आहे. मग तशा प्रकारच्या त्या गोष्टी असतात. तुम्ही जर एकदा फेमस झाले, तुमचं प्रॉडक्ट एकदा वेल नोन झालं कन्झ्युमरला, तर त्यामध्ये तुम्ही थोडीफार किंमत वाढवली तरी पण कन्झ्युमर ते ॲक्सेप्ट करतो, कारण त्याबद्दल तो ट्रूली बाय असतो. ठीक आहे, म्हणजे त्याला ते बायच करायचं असतं. सिम्पल. तर याची कॅरेक्टरिस्टिक्स कळायला असतील. आता स्ट्रॅटेजी काय असतात ग्रोथ स्टेजला ते पाहूया. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ग्रोथ होती शांत बसले असं होईल का पॉसिबल? नाही. तर या ठिकाणी तुम्ही काय करायला हवं कंपनीने ते पहा. तर इन्क्रीज मार्केटिंग एफर्ट्स. तर या ठिकाणी मार्केटिंग एफर्ट्स पण आपल्याला आणखी वाढवत राहावं लागतात, जेणेकरून आपला ग्रोथचा स्टेज असंच राहिला पाहिजे. ठीक आहे, कंटिन्युअसली वरतीच गेला पाहिजे. बरं ना. शेअर मार्केट तुम्ही खेळत असाल, शेअर मार्केटमध्ये एखादी कंपनी पहा, ती 1990ची पहा, तर अशा नंतर आता 2024 आहे किंवा 2025 आहे, तेव्हा पण अशीच कंपनी. ठीक आहे, म्हणजे वरतीच जाणारी कंपनी असतात, अशा असतात खाली जाणार आहे नाही, त्याला डिक्लाईन म्हणतो आपण. वरतीच जायचं असेल तर मार्केटमध्ये तुमचे एफर्ट्स तुम्हाला कंटिन्युअली रन करावे लागतात. पुढे म्हणला एक्सपांड प्रोडक्ट लाईन. ठीक आहे, प्रोडक्ट लाईन वगैरे वाढवावं लागतात, कारण का मार्केटनुसार काळानुसार नवीन नवीन प्रोडक्ट तुम्हाला ॲड करावं लागतात, म्हणून प्रोडक्ट लाईन एक्सपांड करावं लागते. हा जो पॉईंट आहे ना, एक्सपांड प्रोडक्ट लाईन, याचा अर्थ काय होतो हे आपण काल पाहिलेलं आहे, बरोबर ना. त्यानुसार याचा मिनिंग तुम्हाला या ठिकाणी लावायचं आहे. आणि थर्ड पॉईंट आहे इम्प्रूव्ह कस्टमर सर्व्हिस. म्हणजे कस्टमर सर्व्हिस वगैरे आहे ती पण इम्प्रूव्ह करावं लागते, कारण जो जितका फेमस होईल ना तितकी त्याची निंदा पण केली जाते. साधं एक्झाम्पल पहा, ज्यावेळेस आपली यूट्यूब चॅनल होते त्याचे 2-3 हजार सबस्क्रायबर होते, त्यावेळेस त्याला खूप चांगलं लोक म्हणायचे. पण ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल एखादी यूट्यूब चॅनल असेल, त्यांनी 1 कोटी सबस्क्रायबर मिळवले, तर लोक त्याच्या विरुद्ध जायला लागतात काही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जितकं मोठं होताल तितके तुम्हाला क्रिटिक करणारे लोक पण वाढतात. मग ज्यावेळेस तुमचं प्रोडक्ट ग्रोथला असतं, असं वरतीच सुद्धा असतं, त्यावेळेस कॉम्पिटिशन करणारे वेगवेगळे कॉम्पिटिटर त्यामध्ये येतात. मग हे तुम्हाला टिकवायचं असेल तर तुमची सर्व्हिस वगैरे तुम्हाला इम्प्रूव्ह करावं लागते. ठीक आहे, तर सिम्पल आहे. स्ट्रॅटेजी कुठल्या असायला हव्यात ते इथं दिलं आहे, आणि कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या असतात ते दिलं आहे. हे सर्व पॉईंट एकदम सिम्पल आहे, कुठलाही पॉईंट पाठ करायचं नाही, समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, पाठ काय करायचं फक्त 4 पॉईंट: इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी आणि डिक्लाइन. याचा सिक्वेन्स आहे तो ॲज इट इज लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आता जी 3 नंबरची स्टेज आहे प्रोडक्ट लाईफ सायकलमधली ती म्हणजे मॅच्युरिटी. आता मॅच्युरिटीला काय असतं ते समजून घ्या. तर या ठिकाणी आपलं प्रोडक्ट असं, म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, इंट्रोडक्शनला इथं होतं, ठीक आहे, असं वरती गेलं ग्रोथला. मॅच्युरिटीला काय असतं, इथं प्रोडक्ट असतं इथं. म्हणजे ग्रोथला काही जास्त स्कोप राहिलेला नसतो, सर्वांनाच प्रोडक्टबद्दल माहीत झालेलं असतं. ज्याला घ्यायचं त्यांनी घेतलेलं असतं, ज्याला नाही घ्यायचं तो नाही घेणार. तुम्ही किती ॲड केली तरी त्यांनी ठरवलं जसं घ्यायचंच नाही प्रोडक्ट नाही घेणार तो. ठीक आहे, म्हणजे या स्टेजला तुम्ही ग्रोथ वगैरे पूर्णपणे कंप्लीट केलेले असते, तुम्ही दिसता. ठीक आहे, अशी वरती टॉपला, म्हणजे खाली पण जायला सुरू नाही झालेले आणि खूप वरती पण जात नाही, त्याला म्हणतो आपण मॅच्युरिटी. आता मॅच्युरिटीला काय असतं, नॉर्मली आपला सेल हा कॉन्स्टंट झालेला असतो, स्टेबल असतो, खूप जास्त वाढत नसतो, कॉन्स्टंट नसतो. ठीक आहे, प्रॉफिट वगैरे तुमचं रेग्युलर कॉन्स्टंट असतं. जसं कंपन्यात पहा बऱ्याच ह्या स्टेजला असतात मॅच्युरिटीला. मग तिथं कंपन्यांचा सेल वगैरे वाढत नाही, जसा मागच्या मार्चला सेल होता तसाच सेल या मार्चला पण असतो. ठीक आहे, मागच्या फॉर एक्झाम्पल एप्रिलमध्ये जसं क्लोजिंग होतं तसंच यावर्षी पण एप्रिलमध्ये क्लोजिंग असतं, म्हणजे ती स्टेज असते मॅच्युरिटी. ठीक आहे, तुम्ही जर स्टेबल सिच्युएशनला येऊन थांबलेले असतात, तुम्हाला असं जास्त काही करावं असं पण वाटत नाही आणि आपलं प्रोडक्ट खाली जावं असं पण वाटत नाही, ती असते मॅच्युरिटी. इथे म्हणले पहा, वेन बिझनेस ग्रोथ लेवल आउट. ठीक आहे, म्हणजे तुमची बिझनेस ग्रोथ लेवल पूर्णपणे संपलेली असते, तुम्हाला वाटतं की खूप ग्रोथ झाली, आणखी काय ग्रोथ करायची, सॅटिस्फॅक्शन कुठं ना कुठं मानावं लागतं. ठीक आहे, म्हणजे आज बिझनेसची ग्रोथ लेवल पूर्णपणे एंड झालेली असते. ज्या कस्टमरला घ्यायचं त्यांनी घेतलेलं असतं, ज्यांना नाही घ्यायचं ते घेत नाही. ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही पोहोचलेला असतात, तुम्हाला वाटतं की सर्वांच्या मनामध्ये आपला प्रोडक्ट बसलेला आहे, जे ट्रू बायर होते ते आपल्याला भेटलेले आहेत. त्यावेळेस द प्रोडक्ट हॅज सॅच्युरेटेड इन मार्केट, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक म्हणू शकतो संतुष्ट झालेला असतात. ठीक आहे, आपलं प्रोडक्ट आहे ते ज्यांना घ्यायचं त्यांना घेतलंय, जिथं रन व्हायचं तिथं रन होतंच, आपण आता काही ॲक्टिव्हिटी करण्याची गरज नाही, ती असते स्टेज म्हणजे मॅच्युरिटी. म्हणले पहा इथे, म्हणले पहा लॉंगेस्ट पार्ट ऑफ इट्स प्रोडक्ट लाईफ सायकल. आताच ना नॉर्मली कंपनी आहेत ना, इंट्रोडक्शनला हा 2-3 वर्षाचा कालावधी असतो इंट्रोडक्शन, कारण मार्केटिंग वगैरे करून त्या लगेच ग्रोथला सुरू होतात, बरोबर ना. मग ग्रोथ हा थोडासा जास्त वेळचा
काळ चालतो. नंतर मॅच्युरिटी हा सर्वात जास्त असतो. म्हणजे सिम्पलचं तर सांगतो पहा, एखादा प्रोडक्ट आहे त्याची लाईफ सायकल ही 20 वर्षांची, ठीक आहे, असं आपण गृहीत धरू. म्हणजे ते लॉन्च झाल्यापासून डिक्लाईन होईपर्यंत 20 वर्ष त्याचा कालावधी होता. तर या ठिकाणी हा 20 वर्ष कशा पद्धतीचा असतो, इंट्रोडक्शनला 2 वर्ष म्हणजे सर्व पॉप्युलर करणं, ठीक आहे, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करणं, त्याला जास्त सपोर्ट करणं, ती इंट्रोडक्शनचे 2 वर्ष किंवा 1 वर्ष किंवा 1 महिनाही असू शकतो, ठीक आहे, हा एकदम कमी असतो. त्यानंतर तुमची ग्रोथ स्टेज फॉर एक्झाम्पल 4 वर्ष, ठीक आहे, हे 2 झाले, हे 4 झाले, टोटल किती वर्ष झाली, 6 झाले. म्हणजे 2 + 4 म्हणजे 6 वर्ष तुम्हाला ग्रोथपर्यंत लागले, इंट्रोडक्शनपासून ग्रोथपर्यंत. म्हणतो ना की माझा बिझनेस सुरू केला पण मला पहिल्यांदा खूप कठीणाई आली, ठीक आहे, मग माझा बिझनेस 4 वर्ष खूप जरा ग्रोथ झाल्यानंतर एक स्टेबल होतो, ती असते मॅच्युरिटीची सिच्युएशन. मॅच्युरिटीला नॉर्मली फॉर एक्झाम्पल तुम्हाला लागले 12 वर्ष, ठीक आहे. मग 12 वर्षानंतर जे उरले 2 वर्ष ते असतात डिक्लाईनचे. म्हणजे डिक्लाईन पण लवकर स्पीड होतं थोडंसं, पण मॅच्युरिटी आहे ना या स्टेजला खूप वेळ प्रोडक्ट असतं, ठीक आहे. म्हणजे सेल आपला कमी होत नाही आणि वाढतं नाही, अशी लेवल बिझनेसची जास्त वेळ असते, ती असते मॅच्युरिटी, ठीक आहे. म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे इंट्रोडक्शनला 2 वर्ष, नंतर ग्रोथ व्हायला 4 वर्ष लागले, 20 वर्षापैकी बरं का. 12 वर्ष मॅच्युरिटीपर्यंत प्रोडक्ट होतं, मॅच्युरिटी या लेवलला 12 वर्ष होतं, तिथून पुढे 2 वर्ष डिक्लाईन झालं. म्हणजे एखाद्याला ग्रोथ व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो, जसं ग्रोथ व्हायला 6 वर्ष लागले टोटल, 2 + 4, पण डिक्लाईनला 2 वर्ष लागले. म्हणतात ना नाव कमायला वेळ लागतो पण नाम गमायला कमी वेळ लागतो, ठीक आहे. आणि नाव टिकलेलं पण बरेच दिवस असतं, सिम्पल. तर अशा प्रकारेच ही गोष्ट आहे प्रोडक्टची पण. प्रोडक्टला नाव कमायला वेळ लागतो, ते टिकतं खूप दिवस, पण त्यानंतर डिक्लाईन व्हायला काही वेळ लागत नाही. अशा प्रकारे प्रोडक्ट लाईफ सायकल असते. आता मॅच्युरिटीमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलं, खूप दिवस प्रोडक्ट असतं. लॉंगेस्ट पार्ट ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकलचा म्हणजे मॅच्युरिटी. एक्झामला क्वेश्चन आला की लॉंगेस्ट पार्ट ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल इज, ऑप्शन फर्स्ट येईल ग्रोथ, ऑप्शन सेकंड असेल डिक्लाईन, ऑप्शन थर्ड असेल मॅच्युरिटी, ऑप्शन फोर्थ असेल इंट्रोडक्शन. शब्द काय, लॉंगेस्ट पार्ट, काय ऑप्शन मॅच्युरिटी, ऑप्शन सी इज करेक्ट, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर द्यावा लागेल, कारण क्वेश्चन आला तर कन्सेप्च्युअल येईल आणि कन्सेप्ट म्हणजे वेगळं तिकडं काय नाही, सर्व पॉईंट प्रॉपर समजून घेतले पाहिजे, ठीक आहे. तर या ठिकाणी काही कॅरेक्टरिस्टिक्स म्हणले पहा. फर्स्ट आहे सेल अँड प्रॉफिट स्टेबलच असणार आहे, कारण स्थिर आहे सर्व. नंतर मार्केट सॅच्युरेशन, म्हणजे तुम्हाला वाटतं की सर्व आपण जे ॲडॉप्ट करायचं होतं ते मिळवलं आहे, ठीक आहे, आणखी काय मिळवायचं, तुम्हाला इथं ग्रोथ वगैरे सर्व काही झाल्यासारखं वाटतं, इथं संतुष्ट असता तुम्ही. आणि इन्क्रेज कॉम्पिटिशन, मॅच्युरिटीला तुम्ही टिकलेले आहेत पहा. बाकीचे तुम्ही कप थोडी बसणार आहे, त्यांना वाटेल अरे हे खूप चांगला कमवत आहे, ठीक आहे, स्टेबल आहे, प्रॉफिट चांगला चालला आहे, लगेच दुसरे कॉम्पिटिटर त्यामध्ये येतात, ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक असतात मॅच्युरिटी स्टेजचे. त्याची स्ट्रॅटेजी काय पहा, मेंटेनिंग मार्केट शेअर. इथं आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे, जे आपलं मेंटेन केलं आहे ते प्रॉपर आपण दीर्घकाळ मेंटेन केलं पाहिजे, कारण यानंतर ग्रोथ नाही, यानंतर डिक्लाईन आहे मॅच्युरिटीनंतर. म्हणून जितक्या काळ बिझनेसला टिकवतील मॅच्युरिटीमध्ये तितका काळ बिझनेस आपण मॅच्युरिटीमध्ये टिकवला पाहिजे, ठीक आहे, मेंटेन केला पाहिजे. डिफरन्शिएट प्रोडक्ट, मग आता कॉम्पिटिशन इथे येते, मग आपल्या प्रोडक्टमध्ये आपल्याला वेगवेगळे डिफरन्शिएट करावं लागतं, ठीक आहे. आमचं प्रोडक्ट कसं भारी ते आपल्याला इथं दाखवून लावतं आणि त्यानुसार तुम्हाला टिकावं लागतं कॉम्पिटिशनमध्ये. आणि फोकस ऑन कन्झ्युमर रिटेन्शन, ठीक आहे, कन्झ्युमरचं टेन्शन काही यावर पण आपला फोकस असला पाहिजे. ती झाली स्ट्रॅटेजी जास्त महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स, हे एक्झामला येतात, ठीक आहे. आता शेवटची जी स्टेज आहे ती आहे डिक्लाईन. डिक्लाईन म्हणजे काय, प्रोडक्ट असं आलं इथं खूप जे दिवस टिकलं, ठीक आहे, असं फॉर एक्झाम्पल टिकलं खूप दिवस असं, नंतर डिक्लाईन आहे ही स्टेज. ह्या ठिकाणी प्रोडक्ट हे मार्केटमधून पूर्णपणे डिसमिस होण्याच्या प्रयत्नात असतं, म्हणजे त्याला घेतच नाही कोणी, ठीक आहे, कन्झ्युमरला पण नको असतं, ते आउट ऑफ डेट म्हणतो ना प्रोडक्ट, त्या पद्धतीचं इथं व्हायला लागतं, त्याला म्हणतो डिक्लाईन. इथं म्हणले पहा, द डिक्लाईन स्टेज व्हेन ए प्रोडक्ट डिझॉल्व ॲज अ रिझल्ट ऑफ डिक्रीज ऑर निगेटिव्ह ग्रोथ. म्हणजे आपला प्रोडक्टचा सेल हा डिक्रीज व्हायला लागतो. इथं किती दिवस टिकणार आहे तुम्ही, म्हणतो ना प्रत्येक गोष्टीला अंत असतो, त्या पद्धतीचं आहे ही गोष्ट. शेवटी प्रोडक्ट किती दिवस टिकणार तुमचं, शेवटी खाली यायला लागतं, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा सेल हा कमी होतो किंवा निगेटिव्ह ग्रोथ तुमची व्हायला लागते, म्हणजे उलटी मायनसमध्ये, कळलं. आता याचे पण काही फीचर आहेत तिथं म्हणजे पहा, इट इज अ रिझल्ट ऑफ लोअर डिमांड, डिमांड इथं कमी व्हायला लागते अचानक, ठीक आहे. डिक्लाईन इन टोटल आउटपुट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, हे का होतं डिक्लाईन स्टेज, तर डिमांड ही आपली कमी होते, टोटल आउटपुट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हे पण आपण कमी करायला लागतो, पण डिक्लाईनला आपण सुरू होतो. त्याची वैशिष्ट्ये देत पहा, सेल अँड प्रॉफिट डिक्लाईन. शब्द सिंपल आहे ना, डिक्लाईन होते म्हणजे प्रॉफिट अँड सेल वाढणार आहे का, नाही. जर आपलं प्रोडक्ट हे डिमांड कमी व्हायला लागली आहे तर त्याचं सेल पण कमी होणार, म्हणजेच प्रॉफिट पण कमी होणार, सिंपल. नेक्स्ट आहे प्रोडक्ट बिकम लेस कॉम्पिटेटिव्ह. तुम्ही डिक्लाईनच्या स्टेजला आहात, कॉम्पिटिशन तुमच्याबरोबर
करतच नाही कोणी. नोकिया सोबत कोणी कॉम्पिटिशन करते का फोनवाला? नाही. फोनची कॉम्पिटिशन कोणासोबत आहे? सॅमसंगची ओप्पो सोबत आहे, ओप्पोची आयफोन सोबत असेल, ठीक आहे, रेडमीची असेल कोणातरी सोबत. नोकियासोबत कोणी कॉम्पिटिशन करते का आत्ताच्या मार्केटमध्ये? नाही. म्हणजे त्याला त्यांनी मानलंच नाही मार्केटमध्ये, कारण त्यांना वाटतंय हा डुबणारच आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपली कॉम्पिटिशन देखील कमी व्हायला लागते. कारण का? तुम्ही डिक्लाइनला आहात, बाकीच्या कंपन्यांना माहिती आहे हा डुबणारच आहे. कॉम्पिटिशन कोणाची? फॉर एक्झाम्पल सांगितलं ना, सॅमसंगवाला, रेडमीवाला किंवा ओप्पो असेल किंवा आणखी कुठल्या एखादी कंपनी असेल, ठीक आहे, शॉमी असेल, ह्या कंपन्यांची काही एकमेकांसोबत कॉम्पिटिशन आहे. नोकियासोबत कोणी कॉम्पिटिशन का नाही करत आहे? कारण तो डिक्लाइनला आहे. सिंपल. म्हणजे इथं कॉम्पिटिशन पण कमी व्हायला लागते. सिंपल आहे. इथं शेवटी आपण काय करतो? मार्केटमधून विड्रॉ होऊन जातो, आपलं प्रोडक्शन बंद करून टाकतो. कारण किती दिवस तुम्ही लॉस कमी घालणार आहे, ठीक आहे, हा कमीच होत चाललेला असत्या गोष्टी. मग तुम्ही शेवटी मार्केटच मधून विड्रॉ होऊन जाता. ठीक आहे. इथं स्ट्रॅटेजी काय पहा? रिड्यूस कॉस्टेस. म्हणजे आपल्याला जो खर्च येतोय तो आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. कारण काय असतं? मॅच्युरिटी स्टेजला तुम्हाला फॉर एक्झाम्पल 100 एम्प्लॉई कामासाठी लागलेले आहेत. 100 एम्प्लॉईला तुम्ही हायर करून घेतलेलं आहे, कारण तुमचं सर्व मॅच्युअर आहे, प्रॉपरली सर्व वेमध्ये चाललेलं आहे 20-25 वर्षापासून. अचानक डिक्लाइन स्टेज सुरू झाली तर हे 100 एम्प्लॉईला काम कुठून राहणार आहे? इथं 100 एम्प्लॉई का होते? कारण मॅच्युरिटी स्टेजला तुम्ही 10,000 युनिटचं प्रोडक्शन करत होता. आता डिक्लाइन आहे, सेल कमी झाला आहे, 10,000 युनिट प्रोडक्शन करून करणार काय? तुम्ही युनिट ऑफ प्रोडक्शन केले 1,000च. मग 100 एम्प्लॉईचं काम काय? काहीच काम नाही. मग या ठिकाणी तुमची कॉस्ट जास्त असते, ठीक आहे, खर्च जास्त होतोय पण सेल कमी होतो. मग रिड्यूस कॉस्ट करण्याचा तुम्ही विचार इथं करता, स्ट्रॅटेजी ती तुम्ही करता. नेक्स्ट म्हणजे पहा, हार्वेस्ट रिमेनिंग प्रॉफिट. जो प्रॉफिट आहे, रिमेनिंग उरतोय, त्याला कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येईल याचा विचार करता. ठीक आहे. आणि नेक्स्ट म्हणजे प्लॅन फॉर प्रोडक्ट डिसकंटिन्यू. ठीक आहे, म्हणजे प्रोडक्ट तुम्हाला बंद करायचा विचार तुम्ही या ठिकाणी करता, कारण तुम्ही लॉसमध्ये जाणार असता. मग पूर्णच लॉस होण्यापेक्षा प्रोडक्ट बंद करण्याचा विचार करता. ठीक आहे, ती असते डिक्लाइनची स्टेज. आय होप 4ही स्टेज कळायला असतील. एकदम सोप्या लँग्वेजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एकदम सोपं पॉईंट आहे. एक्झामला कुठून क्वेश्चन येऊ शकतो ते पण रिपीट करतो. जे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत प्रत्येक स्टेजचे त्यावरून एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. बेसिस तुम्ही म्हणता डिक्लाइन म्हणजे काय? प्रोडक्शन आपलं खाली होणार आहे, ठीक आहे, किंवा डिमांड कमी होणार आहे. फक्त इतकं फीचर नाही. डिमांड कमी होते म्हणजे काय? सेल पण कमी होते. सेल कमी होते म्हणजे काय? प्रॉफिट पण कमी होते. मग असे फीचर आहेत ना, ते एकमेकांना लिंक आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. तर आय होप प्रोडक्ट लाईफ सायकल कशा पद्धतीची असते ती दिली कोणी हे लक्षात आलं असेल. 1966 साली दिली, रेमंड वर्नन यांनी दिली. ठीक आहे. 4 स्टेज दिल्या: इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी आणि डिक्लाइन. या 4 स्टेज कुठल्या आहेत हे आपण प्रॉपरली पाहिल्यात. ठीक आहे. आता जो नवीन पॉईंट आहे तो आपण सुरू करतोय आजच, तो म्हणजे प्रोडक्शन ॲडॉप्शन कर्व. ठीक आहे. म्हणजे प्रोडक्शन आहे ते आपण कशा पद्धतीने ॲडॉप्शन करतो त्याचा एक कर्व आहे. तो कर्व दिला कोणी आणि त्या कर्वाला कशा पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातं ते लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी पण थोडासा स्टॅटिक क्वेश्चन आहे, तो तुम्हाला पाठच करायचा आहे. समजून पण घ्या, पाठ पण करा. ठीक आहे. म्हणजे सर्व गोष्टी काही कन्सेप्च्युअल नसतात, काय स्टॅटिक क्वेश्चन असतो, फिगर असतात, त्या पाठ करायला लागतात. ठीक आहे. आता हा जो कर्व आहे ना, हा देखील एक्झामला खूप वेळा येऊन गेलेला आहे. नेट एक्झामला सलग 3 वर्ष या कर्ववर क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. म्हणून सेट एक्झामला पण क्वेश्चन येऊ शकतात. माझ्यामध्ये एकदाच फक्त क्वेश्चन आला होता 2018ला. ठीक आहे. त्यानंतर आला का नाही ते पाहावं लागेल आपल्याला, पण एकदा 2018ला क्वेश्चन आलेला आहे. आणि नेटला मागच्या वर्षी सोडून 3 वर्ष सलग क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, या कर्ववर. म्हणून तो कर्व प्रॉपर समजून घ्यायचा आहे. तर पहा, हा जो कर्व आहे तो नेमकं असतो काय ते एक शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रोडक्शन ॲडॉप्शन कर्व हा कर्व म्हणजे काय? एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यानंतर ते प्रोडक्ट कन्झ्युमर कशा पद्धतीने घेतात किंवा कशा पद्धतीने ते परचेस करतात त्याचा कर्व आहे. ठीक आहे. म्हणजे सर्वात पहिल्यांदा आपण काय पाहिलं? सर्वात पहिल्यांदा, ठीक आहे, कालच्या लेसनला प्रोडक्शन डेव्हलपमेंट प्रोसेस म्हणजे प्रोडक्ट आपण कशा पद्धतीने डेव्हलप करतो ते आपण पाहिलं, 7 स्टेज. त्यानंतर आत्ता हे लेसनमध्येच स्टार्टिंगला आपण काय पाहिलं? प्रोडक्ट लाईफ सायकल. ठीक आहे. म्हणजे प्रोडक्ट डेव्हलप झाल्यानंतर त्याची लाईफ सायकल कशी असते हे पाहिलं. आता ही लाईफ सायकल म्हणजे काय आहे? तर माणसांमार्फतच रन होणारी लाईफ सायकल आहे, म्हणजेच कन्झ्युमर मार्फत. ठीक आहे. मग कन्झ्युमरचं म्हणू शकतो बाईंग प्रोसेस कशी असते? तर इंट्रोडक्शन म्हणजे लॉन्च झाल्यानंतर काही कन्झ्युमर थोडे असतात, लवकर काही प्रोडक्ट घेत नाही, बरोबर ना. नंतर ते येतं ग्रोथला. ग्रोथला आपण खूप जास्त ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे करतो. ठीक आहे. हेवी डिस्काउंट वगैरे देतो, म्हणजे इथं कन्झ्युमर खूप जास्त वाढतात ग्रोथला. मग नंतर एकदा ग्रोथ झाल्यानंतर आपण येतो मॅच्युरिटीला. मग इथं सर्वांना प्रोडक्ट माहीत झालेलं असतं. इथं पण काही जास्त कन्झ्युमर ते फ्रिक्वेंटली आपलं प्रोडक्ट बाय करत असतात, कारण त्यांना ट्रस्ट वगैरे बसलेला असतो.
आणि नंतर सर्व झाल्यानंतर ठीक आहे फार डिक्लाईन होण्याच्या वेळेस काही कन्झ्युमरला असं वाटतं नाही प्रोडक्ट खूप चांगलं होतं बरं का, आपण घ्यायला पाहिजे, ते इथं घेतात. ठीक आहे, मग हेच आपल्याला इथं पाहिजे आहे. प्रोडक्शन ॲडॉप्शन कर्वमध्ये आपल्याला हेच पाहिजे आहे की कन्झ्युमर एखादं प्रोडक्ट कशा प्रकारे ॲक्सेप्ट करतात. ठीक आहे, लगेच प्रोडक्ट आलं नवीन लॉन्च झालं तर किती टक्के कन्झ्युमर ते घेतात, ग्रोथ स्टेज असताना किती टक्के कन्झ्युमर ते प्रोडक्ट घेतात. ठीक आहे, नंतर खूप पॉप्युलर झालं 15-1 वर्ष झाले प्रोडक्टला, मग त्यानंतर किती टक्के कन्झ्युमर बाय करतात हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागतं. सोपं अवघड काहीच नाही आहे. तरी पहा या ठिकाणी म्हटलं द प्रोडक्ट ॲडॉप्शन कर्व इज व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन द वे डिफरंट ग्रुप ऑफ पीपल हॅव ए विलिंग टू ट्राय आउट अवर प्रोडक्ट ओव्हर टाईम. ठीक आहे, म्हणजे लोक जे असतात वेगवेगळे ग्रुप असतात पीपल, ते आपलं प्रोडक्ट कशा पद्धतीने ट्राय करणारे, वेगवेगळे ग्रुप आहेत ते प्रोडक्ट कधी कधी घेणारे, ते आपण यामध्ये अभ्यासतो. इथे पहा इट्स इन्स्पायर बाय theory developed by social scientist एव्हर्ट एम रोगर्स इन दी बुक्स ऑफ डिफ्युशन ऑफ इनोव्हेशन. ठीक आहे, म्हणजे एव्हर्ट एम रोगर्स हे जे व्यक्ती होते सोशल सायंटिस्ट होते, त्यांनी त्यांच्या डिफ्युशन ऑफ इनोव्हेशन या पुस्तकामार्फत ही थिअरी डेव्हलप केलेली. हे व्यक्तीचं नाव आणि कुठलं बुक होतं हे लक्षात ठेवा. रिपीट केलं, प्रोडक्शन ॲडॉप्शन कर्व हा जो कर्व आहे तो सोशल सायन्स जे होते एव्हर्ट एम रोगर्स यांनी दिला डिफ्युशन ऑफ इनोव्हेशन या बुकमध्ये. कळलं, हे स्टॅटिक क्वेश्चन लक्षात ठेवा. पुढे म्हणले पहा द प्रोडक्ट ॲडॉप्शन कर्व किंवा प्रोसेस इज ए सिरीज ऑफ स्टेजेस दॅट ए कन्झ्युमर गोज थ्रो वेन इट कन्सिडर अँड अल्टिमेटली डिसाइडिंग टू यूज ए न्यू प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. म्हणजे आत्ता ते सांगितलं एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यानंतर काही लोक लगेचच घेतात, ॲडव्हान्स बुकिंग करून टाकतात. काही म्हणतात नाही 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 लगेच बुक नको करायला, एखाद्या 2 कस्टमरला वापरून द्या, त्यांचा फीडबॅक पाहू नंतर आपण ते बुक करू. मग काही कन्झ्युमर असे असतात, काही कन्झ्युमर म्हणतात नाही नाही अरे आत्ता झालं 1 वर्ष झालं प्रोडक्ट लावून, थांब 4-5 वर्ष थांब, प्रोडक्ट थोडंसं जुनं होऊन दे, सगळ्यांना वापरून दे, सगळ्यांचा अनुभव पाहू, मग आपण प्रोडक्ट घेऊ. काहीतरी पण मानत नाही, काय म्हणतात माझ्याकडे प्रोडक्ट आहे सिमिलर, मग मी नवीन कशाला घेऊ, मला लगेच काय घ्यायचं नाही. ते फार 20-25 वर्ष होऊन जातात प्रोडक्टला, ते फार जुनं होऊन जातं मार्केटमध्ये येऊन, त्यानंतर दुसरे कस्टमर ते बाय करतात. मग हे जे कन्झ्युमरचं बिहेवियर आहे ना तेच आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. सिंपल, म्हणजे हा कर्व असतो काय ते कळायला असेल. आता या कर्वमध्ये स्टेजेस येतात, इथं म्हणले पहा स्टेजेस, त्या स्टेजेस कशा असतात ते समजून घ्या. एकदम सोपी डायग्राम ॲड केलेली आहे, यामार्फत तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. तर सर्वात पहिल्यांदी इनोव्हेटर म्हणजे कुठलंही प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यानंतर लगेचच बाय करायला उत्स्फूर्त असतात, तयार असतात, ते लोक असतात 2.5%. शब्द काय टक्के, टोटल टक्के किती असतात 100, बरोबर ना. म्हणजे 100% लोकांपैकी 2.5% असे लोक असतात जे प्रोडक्ट लॉन्च झाल्या लगेच बाय करायला तयार होतात, ते असतात इनोव्हेटर 2.5%. नंतर अर्ली ॲडॉप्टर हे असतात 13.5%. ठीक आहे, यांचं मिनिंग तुम्हाला नंतर सांगतो. नंतर अर्ली मेजॉरिटी हे लोक असतात 34%. नंतर लेट मेजॉरिटी हे लोक देखील 34% असतात. आणि नंतर असतात लिगर्ड हे असतात 16%, म्हणजे आळशी लोक. ठीक आहे, जुन्या विचारांची लोक, ते लवकर नवीन गोष्ट ॲडॉप्ट करत नाही, हे असतात 16%. सर्वांची टोटल केली 2.5 + 13.5 + 34 + 34 16, तर इथे 100%. म्हणजे 100% लोकांपैकी बाकीचे सर्व लोक कशा पद्धतीचे असतात त्याचं क्लासिफिकेशन या ठिकाणी दिलं आहे. कळलं, म्हणजे प्रोडक्ट नवीन मार्केटमध्ये आल्यानंतर ते कशा पद्धतीने घेतलं जातं ते आपण इथं पाहतोय. प्रोडक्ट लाईफ सायकल, ग्रोथ, मॅच्युरिटी, डिक्लाइन आणि द इंट्रोडक्शन. कळलं ना, होती ना लाईफ सायकल, म्हणजे लाईफ सायकल कशी रन होते, कन्झ्युमर त्याला वेगवेगळ्या अँगलनी बाय करत असतात म्हणून प्रोडक्ट लाईफ सायकल तयार होते. ठीक आहे, मग ती सायकल रन करणारे इनडायरेक्ट व्हेरिएबल असतात कन्झ्युमर. ते कन्झ्युमर कसे असतात ते आपण इथं पाहतोय. कळलं. आता या ठिकाणी हे जे शब्द दिलेत अर्ली मेजॉरिटी, लेट मेजॉरिटी, ठीक आहे, नंतर अर्ली ॲडॉप्टर, इनोव्हेटर, त्यांचे पर्सेंटेज दिलेत पहा. हे पर्सेंटेज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, अर्ली मेजॉरिटीला 34 आहेत, लेट मेजॉरिटीला पण 34 आहेत. हे सिंपल, दोघांचे 34, अर्ली लेट. कळलं, 34. नंतर अर्ली ॲडॉप्टर म्हणजे इनोव्हेटर नंतरचे. इनोव्हेटर खूप कमी असतात, तुम्हाला सांगितले पहा 2.5%. नंतर अर्ली ॲडॉप्टर असतात 13.5 आणि उरले किती 16, हे असतात शेवटचे. ठीक आहे, लिगड म्हणतो आपण त्याला, ते 16%. कळलं, म्हणजे पर्सेंटेज पण लक्षात ठेवा, एक्झामला ते पण येऊन गेलेले आहेत. तरी पहा फर्स्ट आहे
इनोव्हेटर म्हणजे काय 2.5% अशी लोक असतात ते प्रोडक्ट मार्केटमध्ये आलं नाही का लगेच घेतात. जसं आयफोन लवर असतात पहा, काही काहींना आयफोन आहे ना नवीन लॉन्च झाला का लगेचच घ्यावा लागतो. ठीक आहे, त्यांना जमतच नाही तो घेतल्याशिवाय. मग अशी जे लोक आहेत ना ते असतात इनोव्हेटर. म्हणजे हे लोकांना नवीन टेक्नॉलॉजी, ठीक आहे, नवीन आयडिया आवडतात. एखादं कुठलंही नवीन गोष्ट आली मार्केटमध्ये तर ते घेण्यासाठी विलिंग असतात, तयार असतात. ठीक आहे, त्याला आपण इनोव्हेटर म्हणतो. सिंपल इतकंच फीचर आहे, डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. लक्षात ठेवायचं, नवीन टेक्नॉलॉजी ज्यांना आवडते, नवीन आयडिया ज्यांना आवडतात ते लोक असतात इनोव्हेटर. नॉर्मली ते 2.5% लोक असतात. बरोबर ना. म्हणजे आयफोन लॉन्च झाला लगेचच सगळे लोक घेणार आहे का? नाही, उगा आपले थोडेफार लोक घेणार आहेत ते असतात इनोव्हेटर. ठीक आहे, 2.5% वाले. सेकंड आहे अर्ली ॲडॉप्टर. आता अर्ली ॲडॉप्टरवाले कुठले लोक आहेत ते काय करतात, एखादं प्रोडक्ट लॉन्च झाले, ठीक आहे, लॉन्च झाल्यानंतर लगेच घेत नाही. ते प्रोडक्ट पाहतात आपल्या उपयोगाचं आहे का, याचा खरंच आपल्याला उपयोग होईल का, आणि जर उपयोग होत असेल तर त्या प्रोडक्टची प्राईस किती का असाना ते घेणारच. ठीक आहे, लेस प्राईस सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे प्रोडक्ट लॉन्च झालं, 2 महिने झाले, 5 महिने झाले, ठीक आहे, आणि त्यांना कळलं की हे प्रोडक्ट आपल्या उपयोगाचं आहे बरं का, आपल्याला उपयोग होऊ शकतो, ठीक आहे, चांगलं प्रोडक्ट आहे, तर ते लगेच बाय करणार. ते म्हणजे अर्ली ॲडॉप्टर. ते असतात 13.5%. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, हे पर्सेंटेज पण लक्षातच ठेवा, एक्झामला आलेले आहेत, येऊ शकतात. सिंपल. तर अर्ली ॲडॉप्टर असतात 13.5%. हे लोक कुठले असतात, रिपीट करल, जे प्रोडक्ट बाजारात आल्यानंतर लगेचच घेत नाही, ते थोडासा विचार करतात, त्याबद्दल बारकाईने इन्फॉर्मेशन सर्च करतात आणि नंतर ते प्रोडक्ट घेतात. ते असतात अर्ली ॲडॉप्टर. ठीक आहे. मग सुपेरियर कस्टमरचा सपोर्ट वगैरे या ठिकाणी असतो. नॉर्मली ते पर्सनलाइज सोल्युशन वगैरे त्या प्रोडक्ट मार्फत भेटतंय की नाही ते पाहतात, नंतर प्रोडक्ट घेतात. ठीक आहे, ते असतात अर्ली ॲडॉप्टर. दोघांचे पर्सेंटेज लक्षात ठेवा, दोघांचे नावं लक्षात ठेवा. थर्ड असतं अर्ली मेजॉरिटी. ते असतात 34%. तर हे अर्ली मेजॉरिटीवाले लोक कसे असतात, त्यानंतर इनोव्हेटरने प्रोडक्ट घेतलं, ठीक आहे, त्यानंतर अर्ली ॲडॉप्टरने प्रोडक्ट घेतलं, इथपर्यंत पण ठीक आहे. मग त्यांचा फीडबॅक कसा आहे हे पाहून हे लोक प्रोडक्ट घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणतो ना आपण, एखाद्याने प्रोडक्ट लॉन्च केलं, ते लॉन्च केल्यानंतर विकत घेतलं काही लोकांनी, आपण पाहतो मित्राला म्हणतो तू घे, तुझं पाहू कसं आहे, मग मी घेण्याचा विचार करतो. ठीक आहे, ते असतात अर्ली मेजॉरिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 मित्र असतील तर 2 मित्रांमध्ये एक मित्र म्हणतो की आपल्याला फोन घ्यायचा आहे, दुसरा म्हणतो हा मला पण फोन घ्यायचा आहे. तो म्हणाल ओप्पोचा फोन कसा वाटतो, घ्यायला हवा का? तो म्हणतो हा चांगला आहे, ठीक आहे, पण तू आधी घे, मग तुझा कसा येतो ते पाहू, मग मी घेतो. ते असतात अर्ली मेजॉरिटी. म्हणजे काय, तर आपण काय करतो, दुसऱ्यांना ते प्रोडक्ट घ्यायला लावतो किंवा दुसऱ्यांनी कसं घेतलंय त्याचा काय त्याच्याबद्दल फीडबॅक आहे तो आपण या ठिकाणी पाहतो आणि त्यानंतर ते प्रोडक्ट ॲडॉप्ट करतो. ते असतात अर्ली मेजॉरिटी, 34% लोक. ठीक आहे, ते वेटिंग करतात प्रोडक्ट संदर्भात, फीडबॅक संदर्भात, प्रोडक्टच्या टेस्ट संदर्भात, आणि त्याचे व्हॅलिडेट करतात की बाकीच्यांनी जे परचेस केलं आहे ते खरंच प्रॉपरली परचेस केलं आहे का, त्याबद्दल प्रॉपर रिसर्च करतात, रिव्ह्यू पाहतात आणि त्यानंतर प्रोडक्ट घेतात. ते असतात अर्ली मेजॉरिटी. 4th नंबरला असतं लेट मेजॉरिटी. लेट मेजॉरिटी आणखी थोडीशी तीक्ष्ण असतात. तीक्ष्ण इन द सेन्स यांना असं वाटतं यांनी पण 34 जणांनी प्रोडक्ट घेतल्यानंतर आपण पाहू काय करायचं. म्हणजे सपोज उदाहरण सांगतो, 3 मित्र आहेत, ठीक आहे, या तिघांना पण फोन घ्यायचा आहे. तर हा म्हणाल मला पण फोन घ्यायचा आहे, मला पण घ्यायचा, मला पण घ्यायचा, ठीक आहे, ती काही म्हणले. मग आता हे दोघं काय म्हणतील, आधी तू फोन घे, मग आम्ही पाहू घ्यायचं का नाही. ठीक आहे, मग आता यांनी फोन घेतला, तर या दोघांनी पाहिला, ठीक आहे, मग आता हा म्हणला अरे ठीक आहे फोन, मग आता मी पण घेतो, ठीक आहे, मग यातला दुसरा पण जण फोन घेतो. ह्या दोघांचे पण फोन पाहिल्यानंतर तिसरा विश्वास बसतो, नाही हे दोन्ही पीस सेम आहेत बरं का, दोन्ही फोनमध्ये फीचर पण सेम आहेत, म्हणजे दोन्ही पीस सेम आले, दोन्ही फोनचा म्हणू शकतो लुक असेल, सर्व गोष्टी सेम आहेत, मग तिसरा फोन घ्यायला तयार होतो. ते असतात लेट मेजॉरिटीवाले. म्हणजे ज्यांना खूप जास्त विश्वासाची गरज असते, ते थोडी पण रिस्क नको म्हणतात. ते असतात लेट मेजॉरिटी, 34% लोक. ठीक आहे, म्हणजे यांना हे कोणते लोक असतात, ज्यांना प्रूफ झालेलं असतं नाही ही प्रॉडक्ट खरंच चांगलं आहे, आपण घेतलं तरी आपल्याला कधीच लॉस होणार नाही. ते असतात लेट मेजॉरिटी. ठीक आहे, हे पण 34 आहेत आणि हे पण 34 आहे, लक्षात ठेवा. फक्त ते अर्ली मेजॉरिटी म्हणजे कोणते, जे थोडंफार वेट करतात प्रोडक्ट संदर्भात, नंतर घेतात. लेट मेजॉरिटी म्हणजे कोणते, जे खूपच जास्त रिव्ह्यू वगैरे पाहणारे, ठीक आहे, परचेस ज्यांनी केले त्यांची एव्हिडन्स वगैरे पाहणारे, थोडंसं बारकाईने पाहणारे, त्यांना रिस्क थोडी पण नको आहे, ते असतात लेट मेजॉरिटी. कीवर्ड लक्षात ठेवा, हे रिस्क अवॉइड करतात पूर्णपणे. कोण, लेट मेजॉरिटी. कळलं. आता जे शेवटचे आहेत ना लॅगर्ड्स, म्हणजे 16% वाले, हे आळशी लोक. आळशी म्हणण्यापेक्षा एक ट्रेडिशनल विचारांची लोक. त्यांना नवीन टेक्नॉलॉजी नको असते,
ठीक आहे. नवीन कुठलीच गोष्ट त्यांना नको असते ते असतात लॅगर्ड्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप असेल पहा, व्हॉट्सअप तुमच्याकडे असेल नॉर्मली, व्हॉट्सअपचे अपडेट हे दर 15 दिवसाला 20 दिवसाला ते प्रोव्हाइड करतात. तुम्ही अपडेटच करीत नाही पहा, तुम्ही काय म्हणता जसं चाललंय ना ते चांगलं आहे, मला काही नवीन नको आहे, ते असतात लेगर्स. ठीक आहे. 16%. म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतं की आपलं जे चाललंय ते चांगलं आहे, नवीन प्रोडक्टची मला गरजच काय, ठीक आहे, आणि गरज नसल्यामुळं ते घेत नाही. पण ज्यावेळेस ती गोष्ट त्यांना इसेन्शियल वाटते, म्हणजे ते नवीन प्रोडक्ट आहे ते घेतल्याशिवाय त्यांना सर्व्हाइव्ह करताच येणार नाही आहे, असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस ते प्रोडक्ट घेतात. ते असतात 16% लोक. म्हणजे व्हॉट्सअप पहा तुम्ही वापरता, अपडेट करत नाही, आणि एक दिवस असं येतो की व्हॉट्सअपच ओपन होत नाही. ते म्हणतात पहिलं अपडेट करा तरच तुम्हाला वापरता येईल. मग त्यावेळेस तुम्हाला ते अपडेटच करावं लागतं, नवीन घ्यावंच लागतं. ते लोक लॅगर्ड्स. ठीक आहे. 16%. कळलं. म्हणजे नॉर्मली हे डिसलाईक करतात चेंजेसला, त्यांना नवीन चेंजेस वगैरे नको असतं. जे आहे ना ट्रेडिशनल त्याच पद्धतीने त्यांना हवं असतं सर्व गोष्टी. ठीक आहे. त्यांना चेंजेस वगैरे हे नको असतात, ते रेसिस्टंट करतात चेंजला, म्हणजे चेंजेस नको आहे म्हणतात, जे आमचं चाललं आहे जुन्या टेक्नॉलॉजीनुसार ते चांगलं आहे असं मानणारे लोक लेगर्ड्स असतात. पण कालांतराने त्यांना चेंज हवंच लागतं, नंतर ते चेंज होऊन जातात. ठीक आहे. मार्केट वगैरे पाहून. तर ते असतात लेगर्ड्स. म्हणजे अशी प्रकारचे लोक, त्यांना नको वाटतं. ठीक आहे. चेंज जे चांगलं आहे ना ते चाललं आहे, अशा प्रकारचे लोक असतात ते. तर आय होप ह्या 5 स्टेजेस कुठल्या आहेत हे कळायला असतील. एकदम सोपे आहेत. लक्षात ठेवा, पहिला जो असतो इन्व्हर्टर, तो प्रोडक्ट लगेचच बाय करतो. अर्ली अडॉप्टर हा इन्व्हर्टरनी प्रोडक्ट बाय केल्यानंतर थोडंसं रिलॅक्स प्रोडक्ट अडॉप्ट करतो. अर्ली मेजॉरिटी हे थोडंसं दोघांचे फीडबॅक पाहतात, अर्ली अडॉप्टरचे आणि इन्व्हर्टरचे, त्यानंतर प्रोडक्ट बाय करतात. लेट मॅच्युरिटी हे सर्वांचं इव्हिडन्स वगैरे पाहतात. ठीक आहे. सर्वांचे रिव्ह्यू पाहतात, रिसर्च करतात, नंतर प्रोडक्ट अडॉप्ट करतात. ते लेट मॅच्युरिटी. आणि लेगर्ड्स म्हणजे काय, आळशी लोक. निवांत चाललेलं आहे. ठीक आहे. मार्केटमध्ये काय चाललं काय घेणं नाही, ज्यावेळेस प्रोडक्ट घ्यावाच लागेल अशी परिस्थिती येईल ना त्यावेळेस ते प्रोडक्ट घेतात. ते असतात लेगर्ड्स. कळलं. तर आय होप 5ही पॉईंट कळायला असतील. या ठिकाणी या 5चा पण सिक्वेन्स आहे तो प्रॉपर लक्षात ठेवायचा आहे. हे पर्सेंटेज किती आहेत ते पण लक्षात ठेवायचे आहेत. या ठिकाणी सोपं आहे पहा, अर्ली दोघं आहेत ना, अर्ली आणि लेट मेजॉरिटी. या मेजॉरिटीवाल्यांची 34% हे सिंपल लक्षात राहील. आळशी लोक 16% हे लक्षात राहील. ठीक आहे. आणि इनोव्हेटर हे कमी असतात, तुम्हाला मी सांगितले, हे 2.5% लक्षात ठेवा. म्हणजे एकदा असं काही डोकं लावण्याची गरज नाही, एकदा दोनदा बारकाईने पाहिलं तरी पण सर्व गोष्टी लक्षात राहतील अशा गोष्टीत. ठीक आहे. तर आय होप सर्व प्रॉपर कळालं असेल. तर फ्रेंड, आजच्या लेसनमध्ये खूप सारा पोर्शन आपण कंप्लीट केला आहे. सर्व पोर्शन एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, आणि याआधी पण खूप सारं कव्हर केलेलं आहे पहा. ठीक आहे. म्हणजे प्रोडक्ट वॉरंटी गॅरंटी असेल, हे सर्व जे पॉईंट आहेत ना, प्रोडक्ट विड्थ म्हणजे काय, लेंथ म्हणजे काय, ठीक आहे, प्रोडक्ट मिक्स संदर्भात कन्सेप्ट असतील, त्या सर्व कन्सेप्ट प्रॉपरली कव्हर करून जा, त्या पण खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू आहेच. पण जाता जाता पुन्हा सांगाल, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल कॉमर्स अँड पेपर 1च्या क्रॅश कोर्ससाठी, तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाठवली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्सचा कोर्स जॉईन करायचा नाही आहे, फक्त पेपर फर्स्ट हवे, तर ते फक्त पेपर फर्स्टचा देखील कोर्स जॉईन करू शकता. तो पण सेपरेट अवेलेबल आहे. आणि जे कॉमर्सचा कोर्स जॉईन करतील त्यांना पेपर फर्स्ट हा फ्री ऑफ कॉस्ट दिला जाईल. ठीक आहे. पण कॉमर्सची फुल फी तुम्हाला त्या ठिकाणी पेड करावं लागेल. काही क्वेरी असेल, डाऊट असेल, या नंबरवर मेसेज करा, तुमचं सोल्युशन प्रोव्हाइड केलं जाईल. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.